ले रहे अंदर चले जा रहे, हम क्या खड़े रहेंगे क्या? आ रहे सबको काम है, हमको क्या काम नहीं है क्या? थोड़ी बोल रहे हैं, सारे लाइन में सारे सबरे से खड़े रह रहे, कोई बोल रहा नहीं, चाह रहा नहीं, भाग आए, आगे आगे जा रहे लोग। तरीका है क्या, जो लंगड़ा लूला चल नहीं सकता तो उसको तो एक दो लोग लाएंगे ना, गोद में उठा के लाएंगे, कैसे भी लाएंगे। जी, बूथ वालों की वैसे कोई गलती नहीं है इसमें, जो भी जितना टाइम लग रहा है, एक आदमी को 10 से 15 मिनट लग रहे हैं। इलेक्शन बहुत अच्छा चालू है और पूरी फैसिलिटी है और अच्छा हो रहा मतदान। ये सवेरे 10 बजे से खड़े, नमाज भी चले गई, अभी अंदर नंबर लगने का है और चारों तरफ की देखो वोटिंग हो रही, यहाँ कुछ भी वोटिंग नहीं हो रही। चालूच आहे तिकडे आतमध्ये 2-2, 3-3 जण घेऊन राहिले, ते पटापट आतमध्ये करायचं। शुक्रवारचा दिवस आहे, नमाजचा टाइम आहे, आम्हाला नमाजचं जायला लागते, सगळे लोक उभेच आहे। कि बहुत सारी लाइंस लगी हुई है, इधर भी लाइंस लगी है और फैसिलिटी का कोई ऐसा अरेंजमेंट नहीं है। काफी लोग धूप में भी यहाँ पे खड़े हुए हैं। अरे म्हटलं हा दरवाजा म्हटलं एकदम छोटा आहे, 1 नंबर 2 नंबर इथं चंदा चांदी होऊन राहिली, हे काय नाटक आहे? आणि म्हातारे माणसं परेशान होऊन राहिले, तर याचं काहीतरी हे करायला पाहिजे नियोजन। पाण्याची व्यवस्था नाही, कायची व्यवस्था नाही, इथं उन्हात बसायला काम पडवायला आम्हाला। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली। अनेक बूथवर जाऊन नागरिकांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान केलं, परंतु अनेक बूथवर असंही चित्र पाहायला मिळालं की तिथे कोणत्याच प्रकारची सुविधा नव्हती, त्यामुळे तिथल्या मतदारांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले। असंच एक चित्र मंडल न्यूजला अकॅडमिक हायस्कूल येथे पाहायला मिळालं। येथे अनेक नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या, परंतु दरवाजा छोटा असल्या कारणाने त्या दरवाजाच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली व त्यांना त्रासाला सामोरे जावे लागले। आमच्या मंडल न्यूजच्या प्रतिनिधींनी जेव्हा नागरिकांना या संदर्भात विचारणा केली तर त्यांनी प्रशासनाचं हे अक्षम्य दुर्लक्ष आहे असं स्पष्टीकरण दिलं। नमस्कार मंडळी, मी सुषमा कोडीकर तुम्हा सर्वांचं मंडल न्यूज मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते। लोकसभा निवडणुका 2024 आजचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस, ज्या दिवशी सगळे मतदार आपलं मत टाकायला प्रत्येक बूथवर जाणार आहे, त्यांचा लोकशाही मधला जो त्यांचा महत्त्वाचा अधिकार आहे तो बजावणार आहे। देशाची सर्वात महत्त्वाची निवडणूक असलेल्या या मतदारसंघामध्ये आज जे चित्र तुम्हाला बघायला मिळणार आहे ते चित्र अतिशय विचित्र आहे। तुम्ही ते बघू शकता की अल्पसंख्याक एरिया मधला हा बूथ आहे आणि या बूथवर एकाच इमारतीमध्ये जवळपास 9 बूथ एकत्रित दिलेले आहे। जाण्या येण्याचा हा रस्ता आहे, हा रस्ता बघा, बूथच्या आतमध्ये जाणाऱ्यांसाठी सुद्धा एकच रस्ता आहे आणि येणाऱ्यांसाठी सुद्धा एकच रस्ता आहे। इथे एकंदरीत महिला आणि पुरुष यांच्या 6 रांगा लागलेल्या आहेत। या 6 रांगामध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना अतिशय छोट्या अशा या दरवाजाच्या आतमधून जावं लागत आहे। अतिशय लांब रांग इथे लागलेली आहे, महिलांचं प्रमाण बरंच आहे। इथे महिला सुद्धा इथे गर्दीमधून आतमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत। अतिशय कंजस्टेड असं हे बूथ अमरावती शहरामधले इथे बघायला मिळतंय। जी, बूथ वालों की वैसे कोई गलती नहीं है इसमें, जो भी जितना टाइम लग रहा है, एक आदमी को 10 से 15 मिनट लग रहे हैं। क्यों लग रहा है? क्योंकि पहले ऐसी मशीन थी कि उसको हम क्लिक करते थे, तुरंत ही हमारा वोटिंग हो जाता था, बजर बज जाता था। लेकिन अभी ऐसा हो रहा है, वो प्रेस करने के बाद में फिर चिट्ठी गिर रही है अंदर जिसको वोट दिया है और फिर बाद में बजर बज रहा है। इस वजह से एक आदमी के लिए 10 से 15 मिनट लग रहे हैं। पता नहीं पूरा वोट होगा कि नहीं होगा, पता नहीं, लेकिन फास्ट होना चाहिए। थोड़ा टाइम बढ़ गया तो और अच्छा है, क्योंकि आज फ्राइडे होने की वजह से जुम्मे की नमाज के लिए भी लोग आएंगे तो बहुत गर्दी होंगी। और मेन क्या है, सबका वोटिंग होना चाहिए। ये मशीन का थोड़ा सा जैसा टाइमिंग में 10 मिनट लग ही रहे हैं सभी को। अभी देखिए, आपने जहाँ पे वोटिंग किया यहाँ पर बहुत सारी भीड़ है, तो क्या लगता है आपको ये 6 बजे तक ये सारे लोग वोट कर पाएंगे? बहुत मुश्किल लग रहा है, 6 बजे तक शायद ही मुमकिन नहीं है, क्योंकि अभी तो 2:30-3 बजते आ चुके हैं। वोटिंग की परेशानी है, मशीन आपकी चल नहीं रही। जो लोग लेकर आ रहे, बुजुर्ग आ रहे, बूढ़े आ रहे, उनको पुलिस तराश दे रही है, अंदर मत आओ, गाड़ा मत लाओ, ऑटो मत लाओ। तो ये कोई तरीका नहीं है। तरीका है क्या, जो लंगड़ा लूला चल नहीं सकता तो उसको तो एक दो लोग लाएंगे ना, गोद में उठा के लाएंगे, कैसे भी लाएंगे। तो पुलिस वाले बोलते हैं अंदर मत आओ, ऑटो मत लाओ, गाड़ा मत लाओ। तो फिर आपका सर्वा बिठा टोकन जो मिलने वाला था वोट के लिए, क्या वो टोकन लेकर आए हैं कोई यहाँ पर? टोकन लेकर ही आए हुए है ना। तो जितने कार्यकर्ता तो है ही नहीं यहाँ पर, किसी के भी, कोई भी पार्टी के कार्यकर्ता नहीं है, कोई तो होना ना। अरे क्या कर रहे, ले रहे अंदर चले जा रहे, हम क्या खड़े रहेंगे क्या? आ रहे सबको काम है, हमको क्या काम नहीं है क्या? थोड़ी बोल रहे हैं, सारे लाइन में सारे सबरे से खड़े रह रहे, कोई बोल रहा नहीं, चाह रहा नहीं, भाग आए, आगे आगे जा रहे लोग। कितनी देर से खड़े हैं? कब से 11 बजे से खड़े हैं हम, 11 बजे फिर आ रहे जा रहे हम, आ रहे। इलेक्शन बहुत अच्छा चालू है और पूरी फैसिलिटी है और अच्छा हो रहा मतदान, उसके बारे में कोई नहीं है। और जुम्मे की वजह थोड़ा मामला बढ़ रहा, लेकिन उसके बाद में और मामला बढ़ेगा।
अच्छा। हाँ कम से कम हाँ बताइए एकेडमिक में इतने सारे बूथ दिए हुए हैं हाँ। तो वो जो छोटे दरवाजे हैं उनके सामने बड़ी बड़ी 6-6 लाइन लगी हुई है, भीड़ बढ़ी हुई है, उनको तकलीफ हो रही है हाँ। और एक ये जो जगह है यहाँ पर कुछ भी नहीं है, वो साइड वाला दरवाजा है वहाँ पर भी भीड़ नहीं है, तो ये जो तकलीफ मतदाताओं को हो रही है इसके बारे में आप क्या कहेंगे? इसके वो जिम्मेदार है, इनके वो जिम्मेदार है, ये पब्लिक जिम्मेदार नहीं इसकी, इनकी वो जिम्मेदार है, इसकी वो जिम्मेदार है। ये सवेरे 10 बजे से खड़े, नमाज भी चले गई, अभी अंदर नंबर लगने का है और चारों तरफ की देखो वोटिंग हो रही, यहाँ कुछ भी वोटिंग नहीं हो रही। धीरे धीरे एकदम स्लो, परेशान हो गए, आधे लोग वापस चले गए। हाँ आधे चले गए वापस, हमारे साथ के 5-6 लोग चले गए। अब हम सवेरे 10 बजे से खड़े थे, यहाँ पहुंच गए तो करके हमारी नमाज तो गई, नमाज चली गई हमारी। अब देखो बोल भी रहे तो अंदर वोटिंग नहीं हो रही, मशीन देखो आप कितनी देर खाली रह रही, यहाँ से दिख रहा आप देखो, अंदर एक जना डाल रहा है, एक के बाद में 5 मिनट के बाद में फिर दूसरे को वोटिंग डालने दे रहे। कब तक वोटिंग डालेंगे हम? एकदा आपण आहोत अकॅडमिक मध्येच, इथे तुम्ही बघू शकता की हा जो दरवाजा आहे या हे जे बूथ प्रसिद्ध होत आहेत हे या छोट्याशा दरवाजामुळेच प्रसिद्ध होत आहेत, कारण आतमध्ये 2 बूथ आहेत आणि 2 बूथवर मतदान करणाऱ्यांची संख्या किती प्रमाणामध्ये आहे, एक लांब रांग इथे लागलेली आहे, पण दरवाजा छोटा असल्यामुळे मतदारांना आतमध्ये जायला त्रास होतोय आणि आधीच ईव्हीएम मशीनमुळे किंवा जी यंत्रणा मतदानाची आहे त्या यंत्रणेला वेळ लागतो आहे, जवळपास एकेका मतदाराला 10 मिनिटं कमीत कमी 10 मिनिटं लागतच आहेत, कारण नाव शोधणे, नंतर वोटिंग करणे, आपली चिठ्ठी चेक करणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर याच्यासाठी मतदाराला किमान 10 मिनिटाचा तरी वेळ पाहिजे आहे. असे एकेका मतदाराला जर 10-10 मिनिटं लागत असतील तर तुम्ही बघू शकता की इथे किती लांब रांग आहे. बाहेरून लोक यांना मदत करत आहेत तर ती सुद्धा इथले अधिकारी लोक त्यांना मदत करू देत नाही आहेत, कॅन तशाच पडलेल्या आहे. एकेका मतदाराला 10-10 मिनिट वेळ लागतो आहे असं यांचं म्हणणं आहे आणि रांगेमध्ये कमीत कमी 2 तास 3 तास उभं राहिल्यानंतरच प्रत्येक मतदाराचा वेळ येतो. खरंच ही परिस्थिती फारच विदारक आहे आणि इथे जे लोक आहेत, इथे जे वोटिंग आहे या बूथवर स्पेशली हे अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम समुदायाचं वोटिंग इथे आहे आणि आज हा शुक्रवार दिवस जो मुस्लिम समुदायासाठी अत्यंत महत्वाचा दिवस असतो, कारण या दिवशी त्यांना नमाज पढायला जावं लागत असते. या सगळ्या त्रासामुळे त्यांना त्यांची नमाज पढायला सुद्धा त्यांना खोळंबा होतोय, त्यांना त्यांची नमाज पढायला जायला सुद्धा वेळ मिळत नाही आणि ती निराशा त्यांच्या मनामध्ये आहे. यहाँ से 9-10 बजे से भीड़ है, 10 बजे से 7 बजे सकाळी 7 वाजतापासून अशीच भीड आहे, एकसारखीच भीड आहे. सकाळी 7 वाजतापासून अशीच भीड आहे एकसारखी. हा आम्ही तो 10 वाजतापासून उभे आहो लाईनीत, युनिट होते आतापर्यंत, आता इकडे आलो सावलीत तर चालूच आहे. तिकडे आतमध्ये 2-2, 3-3 जण घेऊन राहिले, ते पटापट आतमध्ये करायचं. शुक्रवारचा दिवस आहे, नमाजचा टाइम आहे, आम्हाला नमाजचं जावं लागते, सगळे लोक उभेच आहे नमाज. इथे पाण्याची वगैरे काही व्यवस्था केलेली आहे? लोक आणून राहिले त्याले आपले डिपार्टमेंटचे लोक त्याला बाहेर हाकलून राहिले, त्याला सोडून दिलं तर टाकून दिलं, चालले गेले. ते इथचे लोक मदत करून राहिले, ते लोकांना पाणी पाजून राहिले होते तर ते डिपार्टमेंटचे लोक म्हणे तुम्ही गर्दी नको करा, चला बाहेर जातो, चालले गेले. कि बहुत सारी लाइंस लगी हुई है, इधर भी लाइंस लगी है और फैसिलिटी का कोई ऐसा अरेंजमेंट नहीं है, काफी लोग धूप में भी यहाँ पे खड़े हुए हैं और वोटिंग के लिए भी बहुत ज्यादा टाइम लग रहा है. एक पर्सन को कम से कम 10-10 मिनट लग रहे हैं. अगर अभी एक बज चुका है और वोटिंग परसेंट भी 70% हुआ है और काफी टाइम जाने के बाद में वोटिंग परसेंट कैसा बढ़ेगा, उसके लिए शासन को, प्रशासन को इसमें सोचना जरूरी है. आप कितनी देर से खड़े हैं? मैं तकरीबन 2 घंटे से यहाँ पे खड़ा हूँ और अभी भी 1 घंटा मुझे और लगता है यहाँ पे. आपका क्या बोलना है? आप कितनी देर से खड़े हैं लाइन में? 2 घंटे हो गए. 2 घंटे हो गए. क्या लगता है आपको इतनी भीड़ देखकर आपका नंबर कब आएगा? कब आएगा? 2-2:30 बजे 3 बजे तक क्या आएगा लाइन? अरे म्हटलं हा दरवाजा म्हटलं एकदम छोटा आहे, 1 नंबर 2 नंबर या चंदा चांदी होऊन राहिली, हे काय नाटक आहे? लवकर तयारी करायची. 4 घंट्यापासून लाईन नाही आहे, एक तर लाईन पण नाही पुन्हा. धीमी गती चालू आहे. तर हे असं म्हातार वोटिंगसाठी किती वेळ लागतो? अरे खूप, मला कमसे कम 2-3 घंटे झाले मी इथं उभा आहे एकसारखं आणि म्हातारे माणसं परेशान होऊन राहिले, तर याचं काहीतरी हे करायला पाहिजे नियोजन. पाण्याची व्यवस्था नाही, कायची व्यवस्था नाही, इथं उन्हात बसायला काम पडवायला आम्हाला. लाईन पण गेली आहे, अंदर लाईन गेली आहे, एकदम आरामशी हळू गतीने चालू आहे. आलेले आहे. सर्व जाती धर्माचे लोक या बूथवर आहेत, महिला पुरुष, एवढी प्रचंड गर्दी इथे असतानाही एवढी गैरव्यवस्था इथे बघायला मिळते आहे. एकतर आतमध्ये ईव्हीएम मशीनवर मतदान करताना बराच वेळ जातो आहे, वेळ खाऊ ही मतदानाची प्रक्रिया आहे आणि तासन तास इथे जर लोकांना उभं राहावं लागत असेल तर लोकांचे हे कष्ट आपण कसे या कष्टांची परतफेड करायची ते समजणार नाही.
अशा पद्धतीने जर वोट करायला वेळ लागत असेल किंवा अशा प्रकारचा त्रास जर मतदारांना होत असेल तर खरंच ही पद्धत योग्य आहे का, हा सवाल मतदारांच्या मनामध्ये येतोय. संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा वेळ या मतदानासाठी दिलेला आहे आणि या बूथवरची येणाऱ्यांची संख्या पाहता खरंच 6 वाजेपर्यंतचा वेळ या लोकांना पुरणार आहे का, तो प्रश्न सगळ्या मतदारांच्या समोर निर्माण झालेला आहे. तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे इथे वातावरण आहे. छोटासा दरवाजा, लांब रांगा आणि गर्दी आणि वरून गरमीचं वातावरण. जो इथे पेंडॉल टाकलेला पेंडॉल सुद्धा छोटा आहे. तुम्ही बघू शकता की अर्धी जी मंडळी आहे, मतदार मंडळी, ही पेंडॉलच्या बाहेर आहे, म्हणजे त्यांच्या डोक्यावर छत सुद्धा नाही. अकॅडमिक मधला अजून हा एक बूथ आहे. तुम्ही बघू शकता की छोटासा पेंडॉल इथे आहे आणि या छोट्याशा पेंडॉल मध्ये एकही मतदार इथे आपल्याला दिसत नाहीये. याचाही दरवाजा तसा छोटा आहे पण इथे गर्दी नाहीये, काहीच नाहीये. परंतु जे चित्र तिकडे आहे की प्रचंड 6 रांगा लागलेल्या, प्रचंड गर्दी आहे, लोकांची ढकलाढकली होत आहे, लाईन गेलेली आहे. 4 तास झाले लोक रांगेमध्ये उभे आहेत एकाच ठिकाणी. अशा पद्धतीचे हे चित्र, म्हणजे काही ठिकाणी गर्दी आहे, काही ठिकाणी कोणीच नाहीये. एकाच जागेमध्ये एकाच ठिकाणी वेगवेगळ्या बूथवरची ही परिस्थिती मंडल न्यूज आपल्याला दाखवत आहेत. पुन्हा सेम जागेवरच आपण आहोत अकॅडमिक मध्ये. तुम्ही बघू शकता की आधीचे जे 2 दरवाजे होते ते अत्यंत छोटे होते आणि तिथे प्रचंड गर्दी झालेली होती आणि त्याच जागेवरचा हा दुसरा दरवाजा आहे, हा अत्यंत मोठा आहे पण इथे रांगेमध्ये एकही व्यक्ती नाही आहे. म्हणजे ही तफावत, ही जी विसंगती आहे याचा आपण काय म्हणणार. वोटर्स प्रचंड प्रमाणामध्ये नाराज झालेले आहेत, चिडतायत, ओरडतायत, कारण त्यांना 3-3 तास रांगेमध्ये उभं राहावं लागत आहे. आणि विशेष म्हणजे आज अल्पसंख्याक बांधवांचा नमाजचा दिवस आहे. त्यांची नमाज सुद्धा आज बुडाली आहे, तर ते सुद्धा दुःख त्यांच्या मनामध्ये आहे, ती सुद्धा खंत त्यांच्या मनामध्ये आहे. आणि तुम्ही बघू शकता की हे चित्र किती विसंगत आहे की एकीकडे प्रचंड गर्दी आणि एकीकडे गर्दीच नहीं. वोटिंग हो गया आपका? जी हाँ, तो यहाँ वोटिंग के टाइम में क्या तकलीफ हुई क्या? कुछ भी तकलीफ नहीं, बहुत अच्छे से फैसिलिटी है हर तरह की हाँ. और बहुत सपोर्ट भी किए हैं जी। मुझे बताइए कि ये सेम एकेडमी की ही जगह है, तो एक जगह पे बहुत सारी भीड़ है, दूसरी जगह पे बिल्कुल भी खाली पड़ा हुआ है, तो इसके बारे में आप क्या कहेंगे? अभी नमाज का टाइम है, नमाज के बाद भी लोग आएंगे. नमस्कार मंडळी, मंडळ न्यूज आता पोहोचला आहे. अकॅडमिक वलगाव रोडला ही शाळा आहे. अमरावती शहरामधील अतिशय प्रसिद्ध अशी ही शाळा आहे. इथे अल्पसंख्याक वोटर्स वोटिंग मोठ्या प्रमाणामध्ये आहे. एकंदरीत 5 ते 6 बूथ या ठिकाणी आहेत आणि 5 ते 6 बूथ मध्ये येणारा जो जनसमुदाय आहे, जे वोटर्स आहे, तो त्याचं प्रमाण जास्त आहे आणि बूथची संख्या कमी आहे, त्यामुळे इथे गडबड होते आहे. मगाशी आपण जो बूथ पाहिला तिथे एका दरवाजाच्या समोर 6 रांगा लागलेल्या आहे. त्याच्याच मागच्या साईडला जेव्हा मी इथे आली तेव्हा इथे बघायला मिळते की इथे रांगच नाहीये. म्हणजे इथे जवळपास फक्त 5-6 जणच या रांगेमध्ये उभे आहेत आणि इथे येणाऱ्या मतदाराला बूथ शोधायला पण त्रास होतोय, कारण तिकडे समोरच्या बाजूला अतिशय मोठा गोंधळ, लांब रांगा, ऊन, जिथे गरज होती तिथे पेंडॉल पण मोठा नाहीये. इथे या बाजूला लाईन कमी आहे पण इथे पेंडॉल पण खूप मोठा टाकलेला आहे. इथे येणाऱ्या लोकांना अडचणी निर्माण होत आहेत. त्या बाजूला जिथे आपण गर्दी बघितली त्या ठिकाणी तर मतदार अगदी चिडलेले आहेत, कारण त्यांचा 3-3 तास रांगेमध्ये उभं राहिल्यानंतरही त्यांना त्यांचं मत देण्यासाठी वेळ कमी पडतो आहे. म्हणजे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असतानाही हे मुस्लिम वोटर्स मोठ्या संख्येने इथे मतदान करायला आले आहे, पण मतदानाचा हक्क बजावायला त्यांना इथे त्रास होतोय, कारण इथे असलेली गर्दी आणि इथे असलेलं कन्फ्युजन, त्याच्यामुळे हे लोक निराश झाले आहेत. सोबतच येथे पोलिसांचाही बंदोबस्त लावण्यात आला होता. येथे मंडल न्यूजच्या प्रतिनिधींनी केलेली हे पोलीस अधिकाऱ्यांशी बातचीत. बघा, अमरावती मतदारसंघामध्ये आज वोटिंग सुरू झालेलं आहे. अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस म्हणजे 26 एप्रिल आणि हे जे इलेक्शन आहे, हे इलेक्शन मी म्हटल्याप्रमाणे हे इलेक्शन म्हणजे जणू जगन्नाथाचा रथ आहे आणि प्रत्येकाला हा रथ समोर घेऊन जायचा आहे. आणि हा रथ ढकलण्यामध्ये जे 2 हात महत्त्वाचे असतात ते आहेत पोलीस प्रशासनाचे. आणि प्रत्येक बूथवर आपण बघतो आहे की काल रात्रीपासूनच हे लोक आहेत आणि कुठेही काही झालं तरी हे लोक सज्ज असतात. तर जाणून घेऊया या संपूर्ण इलेक्शन मध्ये पोलिसांची काय भूमिका आहे, ते कशा पद्धतीने श्रम करतात, आपण ते जाणून घ्या. नमस्कार मॅडम, मंडल न्यूज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुमची ड्युटी किती वाजल्यापासून सुरू आहे? आमची ड्युटी तर इलेक्शन मध्ये आम्ही 24 तास असतो. 2 ते 3 दिवसापासून आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार ड्युटी करत आहे आणि इथल्या लोकांना आम्ही सपोर्ट करत आहे, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत आहे आणि आमचे जे बाहेरून आलेले स्टाफ मेंबर आहेत त्यांना सर्व जेवणाची वगैरे व्यवस्था
करून देत आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही सर्व गोष्टी करत आहे. या बूथवर एकंदरीत किती पोलीस कर्मचारी आहेत? या बूथवर एकंदरीत 12 लोक आहेत. त्यांना सकाळपासून जेवण नाश्ता वगैरे आणि आता सुद्धा दुपारचं लंच वगैरे आम्ही पुरवलेलं आहे. महिलांची किती प्रमाणामध्ये ड्युटी लागलेली आहे याच्यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांची? 12 कर्मचाऱ्यांमध्ये महिला एक साधारणतः 3 ते 4 महिला आहेत आणि इतर पुरुष कर्मचारी आणि अधिकारी आहेत काही. संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये किती पोलीस कर्मचारी लागले असतील तरी कामाला, काय अंदाज आहे तुमचा? जास्तीत जास्त प्रमाणात आम्ही पोलिसांची ड्युटी लावलेली आहे. त्या आकडा तर मी सांगू नाही शकत, पण भरपूर प्रमाणात आमचे पोलीस बांधव आज ड्युटी करत आहेत. आणि तुमचं वोटिंग? वोटिंग आम्हाला तसं तर अधिकार मिळालेला आहे, पण जेव्हा आम्हाला वेळ मिळेल तेव्हा आम्ही नक्की वोटिंग करू. म्हणजे तुम्हाला बूथवर जाऊन वोटिंग करायचं आहे, तुम्हाला बॅलेट पेपर नाही मिळत? नाही, बूथवर बॅलेट पेपर पण मिळालेला आहे, पण आम्हाला कलेक्टर साहेबांकडनं काही मतपत्रिका मिळाली आहे की जिथे तुमचं वोटिंग म्हणजे तुमच्या अधिकार क्षेत्रामध्ये जर तुम्हाला म्हणजे अधिकार आहे की बूथवर जाऊन तुम्ही करू शकता. आम्ही इथे पण ह्या बूथवर सुद्धा वोटिंग करू शकतो, फक्त आम्हाला आमचा रिसिप्ट नंबर सांगावा लागतो. खूप खूप धन्यवाद मॅडम, आपण सहकार्य केल्याबद्दल.